सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 66वा अध्याय 1 ते 8 ही वचने. स्तोत्रसंहिता 66वा अध्याय 1 ते 8 ही वचने. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा. तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो. त्याने समुद्राची भूमी कोरडी केली, ते नदीतून पायी पार गेले. तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. ही सुंदर वेळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 66 अध्याय वचन 1 ते 8. या वचनामध्ये आपण परमेश्वराची स्तुतिगान, परमेश्वराच्या महान कृत्याबद्दल त्याची उपकार स्तुती या विषयावर आपण पाहतो आहोत. मुख्यतः काही बायबलचे जाणकार असे सांगतात की स्तोत्र हा तो स्तोत्र 66 अध्याय राजा हिजकिया याने लिहिला असावा. याच्यासाठी जर आपण दुसरा राजा त्याचा 18वा अध्याय वचन 13 पासून जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला समजते की परमेश्वराने असुराच्या राज्यापासून राजा हिजकियाचा बचाव केला होता. तर माझे प्रणव, या ठिकाणी आपण स्तोत्र 66 आणि 1 ते 4 वचनं जर आपण वाचली
त्या ठिकाणी मुख्य आपल्याला काही बाबी दिसतात. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. या ठिकाणी एक सामूहिक परमेश्वराची महिमा स्तुती करण्याविषयी स्तोत्रकर्ता आवाहन करतो आहे. सामूहिक, सर्व, केवळ एका व्यक्तीसाठी नव्हे, तर या ठिकाणी एक सामूहिक आवाहन आहे की देवाची उत्साहपूर्ण सामूहिकरित्या या आपण त्याची स्तुतिगान करू, या आपण त्याची महिमा करू, या शब्दात बोलले गेलेलं आहे. माझे प्रियो, आमच्या प्रिय परमेश्वराच्या अद्भुत कृत्याला पाहून, आमच्या प्रिय परमेश्वराच्या महान कार्याला पाहून आम्ही उत्साहाने, आनंदाने त्या परमेश्वराचं गौरव, त्याची स्तुती करावी. स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो की आम्ही देवाची स्तुती काय अशा प्रकारे करतो का? काय माझे प्रियो, आमची देवाप्रती त्याची स्तुती करणं, त्याची महिमा करणं काय उत्साहपूर्ण आहे का? काय आम्ही सर्व देवाच्या गौरवासाठी ते करतो का? काय आपण इतरांना दाखवण्यासाठी किंवा केवळ करायचं म्हणजे करायचं नाही? माझे प्रियो, स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाच्या महान कार्याला पाहून, देवाच्या थोर कार्याला आपल्या जीवनात घडत असताना या आपण पूर्ण उत्साहाने देवाची स्तुती आणि महिमा करूया. माझे प्रियो, आमची स्तुती करणं, आमची देवाची महिमा करणं हे देवाला पसंत यावं असं असावं, कोण्या माणसाला नव्हे, केवळ परमेश्वराला. म्हणून जर आम्ही कुठे देवाची महिमा करण्यास जर उणे पडत आहोत, कुठे परमेश्वराची स्तुती करण्यास आम्ही जर कमी पडत आहोत, हे वचन आपल्याला आवाहन करतो की आम्ही पूर्ण मनाने, आनंदाने आणि बड्या उत्साहाने त्या आमच्या सामर्थी, त्या अद्वितीय परमेश्वराची महिमा आणि स्तुतिगान करावे. या आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद करतो दे बाप्पा, या सुंदर सणी सुंदर वचन तू दिलंस की सर्व राष्ट्राला, सर्व जातीला या ठिकाणी आव्हान आहे की या आम्ही आमच्या देवाची स्तुती आणि महिमा करूया. हा प्रभू, आम्हालाही आनंदाने प्रभू तुझी स्तुती, महिमा आणि तुझं गौरव करण्यासाठी तुझी सहाय्य पुरव. प्रभू, आम्ही कमी पडतो, त्या ठिकाणी देवा तुझी कृपा तू दे आणि तुझं गौरव आमच्याद्वारे करून घे. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.